मयूर ओके ओके नॉट ह्याच्यावर तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही मस्त मजा असाल. मित्रांनो, आपला जवळजवळ 4था दिवस आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. प्रसादकडून आम्ही आलो, हे सगळं तुम्ही रायडिंगचे वगैरे म्हणजे बघितलं असाल कुठून कुठपर्यंत आलो आहे. आपली देवबागमधली ही पहिली मॉर्निंग आहे देवबागला. आणि जे तुम्हाला मी काल हॉटेल दाखवलं नव्हतं, हे आज मी तुम्हाला जाताना दाखवणार आहे. ओरोविस्टा नावाचं हॉटेल आहे हे. देवबागला आल्यावर की तुम्हाला इकडे रोड टचच आहे. बघा, इकडे खालती पार्किंग एरिया आहे, समोर मस्त नारळाचे बाग. आणि मॉर्निंग होते, सूर्य ऑलमोस्ट आलेला आहे. सकाळचे काहीतरी 7:30 वाजलेत. आणि या साईडने जर जाऊ आपण तर बीच लागेल. कोणाचा प्लॉट आहे आणि हा बघा बीच इकडे आहे. सो जाऊया. फ्रेश वगैरे आम्ही झालेलं आहे. तर आपल्याला सगळ्यात मी तुम्हाला जाताना सांगेन काय काय करायचं आहे ते आज. ओके, तर मित्रांनो, हे आमचं हॉटेल आहे. इकडे वरती रूम आहे, साईडला असा व्ह्यू. इथून आम्ही आता राईट मारून जातोय बीचवर सकाळ सकाळ. खाली बघा आग म्हणून नको. मी दापोलीत हे असं कधी केलं नाही, पण या इकडच्या बीचवर येऊन असं मला खूप इच्छा होती असं करायची. पाण्यात म्हणजे पाणी येतंय आणि आपण इथं पाण्यातच उभं राहायचं. दापोलीत तर मी कधी करत नाही असलं, पण इथे येऊन का असं मला करायला वाटतं काय माहीत नाही. पण खूप बरं वाटतंय, मस्त वाटतंय सकाळ सकाळ करायला. तर मित्रांनो, त्या साईडला आपण सरळ गेलो ना तर देवबागच्या बीचचा एंड आहे हा. इथून ते इथपर्यंत पुढे जाऊ ना तेवढा देवबागचाच बीच आहे. आणि त्या साईडला सगळ्या त्या काल आपण ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या होत्या त्या सगळ्यात या साईडला म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. आणि आता आम्ही म्हणजे आमच्याकडे ॲक्च्युली आता आमच्याकडे थोडा टाईम आहे, त्यासाठी आम्ही सकाळ सकाळी इथे आलो. लवकर उठले तर थोडासा बीच वगैरे बघूया, कारण का काल रात्री आम्ही बीच बघणार होतो, पण बोलो रात्री बघण्यात काही मजा नाही, सकाळीच बघूया सकाळ सकाळ पहाटे. त्यामुळे आता आम्ही आलो. आता जाणार परत नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर आपल्याला स्कुबा डायव्हिंगसाठी जाते ते म्हणजे 9 वाजता. त्यासाठी आम्हाला रेडी व्हायचं आहे. आम्ही बीचवरून निघालो आहे आणि जातो आता नाश्ता करायला. जिथे काल रात्री आम्ही जेवण केलं होतं तिथे जातो आहे. सकाळ सकाळ मस्त वाटतं एकदम. नाश्ता चालू आहे. मिसळ मी घेतले, मिसळ घेतले आणि शुभने घेतलेत घावणे. यस, सकाळ सकाळ पहिला मेन आहे ते आपला नाश्ता आहे. आणि आता लगेच नाश्ता करून आपल्याला जायचे स्कुबा डायव्हिंग करायला. कारण का जी स्कुबा डायव्हिंगचे जे म्हणजे मॅनेज करतात ते काका आम्हाला डायरेक्ट रूमवर घ्यायला येणार आहेत. आपल्याला बीचवर घेऊन जाऊन बोटने घेऊन जाणार आहेत पुढे डायरेक्ट समुद्रामध्ये. किती लांब आहे ते माहीत नाही, ते आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला कळलं तुम्हाला सुद्धा. A few moments later. आता आपण देवबाग बीचला आलेलो आहे आणि सकाळचे वाजले 9:30. आणि आता आम्ही सगळे हे बघत असतो आमच्या ड्रेस वगैरे. आता स्कुबा डायव्हिंगला जातो आहे. माझं तुम्हाला मी बोललो होतो. तर जे कॅमेरा पकडतात ते त्यांची म्हणजे सगळी मॅनेजमेंट असते, तर ते थोडे लास्ट आहेत, त्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही आहे. आणि या कोकणामध्ये आलो आपण, स्वर्गासारख्या कोकणामध्ये. आणि खूप एक्सायटेड आहे मी स्कुबा डायव्हिंग करायला. नहीं सुधरोगे रे तुम लोग, नहीं सुधरोगे. कारण का फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आणि तो मी तुमच्याकडे शेअर करणार आहे. पाण्यामध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, कारण का त्यांच्याकडे ऑलरेडी HD क्वालिटीमध्ये आपल्याला व्हिडिओ मिळणार आहे, ती म्हणजे गोप्रोवर. तर ते तिकडे जाऊन पाण्यामधली व्हिडिओ तर मी त्यांच्याकडून घेईन. बाकी आपला जो ब्लॉग आहे तो आपल्या मोबाईलवरच मी ऑलमोस्ट तिथे जाईपर्यंत बनवणार आहे. सो व्हिडिओला एन्जॉय करा. येवा कोकण आपला जातो या देवबागला आणि स्काय डायव्हिंग बघा ह्याच्या अंगात आलंय. अजून पुढे जा. वा वा, इथे पोहोचतो इथे. तर कसं वाटतंय? शुभम तर भिजलाय. खूप भारी वाटतंय. काय करतोय
आणि माझं एक ड्रीम कम्प्लीट होतं स्कुबा डायव्हिंग. सो मी खूप ते एक्साइटेड आमचं पण ड्रीम आहे. आमचा पण आणि ड्रीम actually हे आम्ही पिक्चर बघितलेला जिंदगीला मिळले की दोबारा, तेव्हाच आम्ही माइंडमध्ये ठरवलेलं की लाईफमध्ये आम्ही पण असंच काहीतरी अचीव करणार. तो स्कुबा डायव्हिंग आमच्या त्या ड्रीममध्ये होतं. आम्ही नेहमी फिरतोय. आता यावर्षी आम्ही सिंधुदुर्गला आहोत देवबाग बीचवरती आणि इथे स्कुबा डायव्हिंगसाठी खूप फेमस आहे पुढे तारकर्ली बीचवरती पण. सो आज आम्ही तो एक्सपिरियन्स करणार आहोत आणि तुम्ही नेक्स्ट या पुढे एन्जॉय करा. शिवम खूप बोललेत. त्यांना ऍक्च्युली थोडंसं बोलायचं होतं पण ते एवढं फ्लो मध्ये बोलत गेले कारण का इथली जी ब्युटी आहे, इथलं जे नेचर आहे ते बघूनच ते सगळे त्यांच्या मनातून शब्द निघतात. आणि मी तुम्हाला म्हणतो, ह्याच्यावर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आपली बोट आलेली आहे आणि मी, मयूर, शुभम आणि अजूनही ते आपल्या सोबत आहेत. ते आहेत आणि ते जे आहेत ते हे करतात, मॅनेज करतात सगळं. आम्ही खूप आता एक्सायटेड आहोत स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. यस यस. तर आपली बोट आलेली आहे. चला चला लेट्स गो गाईज, लेट्स गो लेट्स गो. त्या साईडला 2 बोटी दिसत आहेत. ओके हां तिकडे पुढे. इथून साधारण 6 किलोमीटर अंतर आहे पाण्यात, पण तेवढं वाटत नाही. जायला 20 मिनिटं लागतात, 20 ते 25 मिनिटं लागतात. ओके. ते दगडाचे येते ते बोट आता चालली आहे ना इथे झालं. ते काय आहे म्हणजे ते मध्ये दगड सगळे तिथे दगड जायचं आपल्याला. प्रत्येक दगडाला वेगवेगळे नाव आहे. ते दगड कोणतं काका? कुठलं? आता ते समोरचं ह्याला इकडे म्हणजे मालवणी भाषेत नेवतोरा बोलतात. नेवतोरा. हा. ओके. त्याच्यानंतर ते मोठा दगड दिसतो एकदम लास्ट, हा त्याला कोठारा बोलतात. हां. असं आहे. ते आता इथले मासेमारीवाले आहेत ना, त्यांनी प्रत्येक दगडाला नाव दिलेलं आहे. ओके. आणि तिथे मग ते सर्व इथे आपला क्रॉल्स वगैरे ते सर्व. हा त्यांना म्हणजे अंदाज येतो की हा दगड कुठे आहे. म्हणजे जेव्हा मच्छीमारी करायला जातात ना, ते एवढ्या खोल जातात ना मग ते म्हणजे पूर्ण तिकडे सगळं चारशेला पाण्यात दिसतं. तुम्हाला किनारा दिसतच नाही. हा मग ते काय करतात, बाबा दगड कुठला आहे, हा दगड आहे, म्हणजे हा दगड कसा आहे, मग त्या दिशेने जायचं. आता मोबाईल वगैरे झाले सगळे. नाही बरोबर, तेव्हा लोक असे तेव्हा करतात. नाही. येस. तेव्हा रात्री जी लोक जायची, म्हणजे संध्याकाळची 8 वाजता लोक जायची ना तिकडे याला मासेमारीला, ती सकाळी यायची. म्हणजे जेव्हा सूर्य वरती येतो ना तेव्हा, म्हणजे त्यांना कळतं की ही पूर्व दिशा आहे, या साईडला आपलं गाव आहे, मग ते त्या दिशेने यायचे. पण तुम्ही समुद्रात आम्हाला सांगाल ना तर 2 तास 3 तास 4 तास आम्ही राहू शकतो. सॉल्टी वॉटर मध्ये आपली बॉडी आहे ना फ्लोट होते. सॉल्टी वॉटर मध्ये फ्लोट होते. मला वाटलं खेचते की नाही, फ्लोट होते. जेवढं तुम्ही स्टेबल राहाल ना तेवढी बॉडी तुमची वरती फेकली जाते पाण्याच्या वर. म्हणजे जेव्हा आपण डायव्हिंगला जातो ना तेव्हा तुम्हाला डायव्हिंगला एक वेट लावलं जातं, त्याला लीड बोलतात. ओके. जशा जेवढी बॉडी फॅट आहे तेवढं लीड जास्त. का तर ती बॉडी खाली जावी म्हणून, माणूस खाली जावा. तेच नाही, याचं वजन आपल्यापेक्षा जास्त आहे. एक सिलेंडर आपल्या तिघांसाठी भासेल ना. आता विक्रांत, शुभम आणि मी आम्ही चाललोय कुठे, डीप सी डायव्हिंग. आणि जर का करता करता मेलो तर व्हिडिओ मध्ये बघतच राहा. आपल्याला पाहणारे प्रेक्षक किती आहेत? प्रेक्षक आहेत वाढतच चाललेत. हा आपला मित्र पालघरवरनं आहे, हा पण आमच्याबरोबर मरायला येतात. सो मेलो नाही तर व्हिडिओ मध्ये भेटूच परत. काय बोलायचं घरच्यांसाठी काय शेवटचा संदेश? सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. घरच्यांसाठी तुला काय बोलायचं? तुझं तर घरचे विचारणार पण नाही. क्रिश माझ्या घरच्यांना तर माहितच नाही मी ते आहे. सबस्क्राईब करा. बाय बाय. हे ब्लॅक कलरचं आहे, याला माऊथ जोडप होती. आणि दोन्ही बरं टी जोडलं आहे. टी जोडलं जाणं जाऊन तो बोलले त्याला पण पाऊथ करायचं. पाऊथ हे जाणं जाऊन करायचे पाऊथ घ्यायचं.
ओके आता आपण ओके. तर एक्झाम्पल म्हणून इथं आपल्याला बघायला भेटते यांची ट्रेनिंग चालू आहे. हे बघा आता आम्ही पहिले जाणार मी मयूर शुभम आणि हा आमचा नवीन मित्र. तर पहिला कारण का आम्हाला लवकर घाई करायची, आम्हाला लवकर जायचं आहे, खूप पुढे जायचं आहे, त्यामुळे आमची पहिली टाइम असणार आहे. तर तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन कळलेत का? ओके 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 नॉट नॉट ओके ओके अप अप डाऊन. आज आलूच भेटला. श्वास खेचून घेतो सोडताना स्लोली सोड. ओके बरोबर करतो. जसं वर बिल्डिंग करतो ना सेम तसं पाण्याच्या तर्फे ट्राय करायचं. आलं तर पाण्याच्या खाली गब्बर यायला पाहिजे आणि हे धरूनच ठेवायचं आपण. हो चावून घट्ट पकडायचं. चावून गट्ट पकडायचं. हां ठीक आहे. श्वास घ्यायचा सोडायचा आहे त्याच्यावर. ट्राय करू पण नाही हां कर ट्राय कर. ओके पाण्याच्या ओके तसं पाण्यामध्ये टाकून ट्राय कर. खाली होती स्कुबा डायव्हिंग ती झालेली आहे. तर मी आता सगळ्यांना एक्सपिरियन्स विचारणार वन बाय वन. मयूर खूप भारी होता कारण खाली जाताना मजा आली. खाली चाललो पण त्यामुळे भारी वाटला. अजून मूर्ती वगैरे पण कुठेतरी एक मूर्ती आहे खाली पण खूप भारी वाटलं. कानाला दडेबद्दल थोडीशी मास्क मध्ये पाणी गेलं पण भारी वाटलं. तुला खूप छान झाले. कानाला थोडासा त्रास दिला पण अंडरवॉटर एक्सपिरियन्स एकदम बेस्ट. ओके शुभम ऑसम फिलिंग. खूप भारी वाटलं मला आणि माझ्यासाठी खूप क्लोज पॉईंट होती आणि माझे दोन बेस्ट फ्रेंड मयूर आणि विक्रांत आणि यांच्यावर मी डीप सी डायव्हिंग केली. स्कुबा डायव्हिंग एन्जॉय केली. खूप जास्त इमोशनल बोलला. डीप सी डायव्हिंग नाही स्कुबा डायव्हिंग होती. डीप सी डायव्हिंग खूप खाली असते पण ठीक आहे तसाच एक्सपिरियन्स होता. वॉकिंग केलं ना मी. हां, वॉकिंग walking केलं केलं. खालती Yes. वॉकिंग पण केलं. सो ते डीप डायव्हिंगच आहे ती. त्यांना आमची स्कुबा डायव्हिंग करून झालेली आहे. तुम्ही बघितलं असालच. आता डायरेक्ट आलो बीचवरून आमच्या रोडवर जिथून आमचं हॉटेल आहे. मॅक्स 2 मिनिट्स. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. जाम मजा आली.